चिकन खायचं होतं. सकाळी चिकन आणलं होतं. मस्त नळास पाणी लावून कसं धुवून काढलं. धुवून स्वच्छ एकदम धुवून काढलं. पाणी घेतलं. मसाला वाटायला लावला. भाजायला लावला मस्तपैकी. भाजल्यानं चांगला लालसर खोदला. एक कांदा भाजला त्याच्यात. मस्त असं म्हणलं की गावाकडच्या भाजीसारखी भाजी बनव म्हणून तरी सांगितलं मग. ठीक आहे. त्यामध्ये आपण बघा त्याच्यात कांदे, हरभरा, फुटाणे पण टाकले होते. मस्त लाल जर खोसर ते भाजून घेतलं आहे आपण. पाहू शकता तेलामध्ये टाकून कांदा पण एक भाजून घेतला होता गॅसवरती. इकडं साईडला आपण चिकन ठेवलं होतं. नेमकं चांगलं टाकलं ते घेतलं. एक कांदा, हळद, मीठ टाकून त्याला आता मस्त परतून घ्यायचं आहे. एक चिकन पीस पण आणला होता. लेग पीस त्यात टाकला. मस्त हलवून घेतलं त्याला आपण. जोपर्यंत पाणी सुटत नाही त्यापर्यंत गॅस पण वाढून ठेवायचा चांगला. आपण 31 जानेवारीला पण असं मस्त एक वेळेस आणायचं आपण. असं भाजी बनवायची मस्त. हलवत राहायचं जोपर्यंत एकजूट होत नाही तोपर्यंत. बॉयलर चिकन आहे तर लवकर शिजतं ते. वाफेवरच येते. 1-2 पाणी टाकलं तरी शिजतं ते. बघू शकता आपण कसं. नंतर चांगलं हलवून ठेवलं त्याच्यात झाकून ठेवून द्यायचं. इकडं मसाला भाजून घेतला, काढून घ्यायचा. कोथिंबीर, अद्रक, लसूण हे पण आपल्याला एक वेगळं घ्यायचं आहे. लसूण सोलून घेतला. कोथिंबीर ताजी भेटली. इकडे 20 रुपये गड्डी जोडी पुण्याला. 20 रुपयाची गड्डी. लसूण थोडंसं टाकलं होतं. अद्रक पण हे पण आपल्याला ह्याच्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. सांगितलं मी. पाटा स्वच्छ धुवून घेतला होता. मागच्या महिन्याचा पाटा विकत आणला होता आम्ही. ते 2-3 वाटण केलं. मस्त पहिले कोथिंबीर आणि ते चांगलं भाजून घेतलं. मस्त त्यापैकी भाजून घेतलं. वाटून घेऊन राहिले. भाजून नाही रे, वाटून मस्त मस्त बारीक वाटून लावलं त्याला. बारीक वाटल्यानंतर त्याच्यानंतर बाकीचं जे मसाला आहे त्यामध्ये खोबरं ते त्याच्यामध्ये करेच बारीक करून घ्यायचं. मस्त अद्रक, लसूण वाटला पहिला आहे नाही. त्याच्यामध्ये लसूण वाटून घेतला आहे की नाही. अशी भाजी बनवायची होती. लगेच झाली. गावाकडे ना पाटा नव्हताच. फक्त मसाले खायचे. मसाल्यातले पुण्यातलेच खात होतो इतके दिवस. म्हणून बारीक वाटल्यानंतर मसाला पण वाटून घ्यायचा आपल्याला. झालं वाटण तर कढईत मस्त तेल गरम करून घेतलं. तेल गरम करायला लावलं त्याला मस्त. तिखट जास्त झाली म्हणून ती म्हणली अर्धच टाकायचं याच्यात. तिखट अर्ध टाकलं आहे. हळूहळू कुठं काय करू टाकून घेतलं. अर्ध तिखट अर्ध ठेवून दिलं कारण जास्त होईल ते. मस्त तेलात असं परतून घ्यायचं. तेल पण जास्त टाकलं. तेल टाकलं मस्त. आता हे पण मसाला लाल जर खोटायचा आहे. वाटण असं झालं आहे. त्याच्यानंतर मिरची पावडर टाकलेली. तिखट म्हणजे तरी पण येईल त्याला. मसाला टाकलेला आहे 1 चम्मच. अगोदरच कांदा ते पण म्हटलं आहे. तरीपुरता मसाला दिला. मसाला लाल होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. इतका चांगला मसाला भाजून होईल. भाजून होईल इतकं चांगलं चवदा लागते. बाकीचं थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तिखटाचंच पाणी आपण त्याच्यात घेतलेलं आहे. मस्त त्याचं पाणी घेतलेलं आहे. टाकून घेतलेलं आहे त्याच्यात. अजून पाणी मिक्स केलेलं आहे. अजून त्याचं पाणी आपलं करायचं आहे. मस्त असं छान वास आलेला आहे. सुगंध पण आपण मस्त आलेला. वाटून असल्यामुळं खूप दिवसांनी आता इकडं पाट्यावरती वाटून आपण हे वाटलेलं आहे. तर आपण अशी चव कशी लागणार आहे. एकदम भारी लागणार आहे. खाताना आपल्याला कळलं नव्हतं ते. इकडं चिकन बघूया तोपर्यंत. चिकनला पण पाणी टाकलं होतं. इकडे चिकनचा रस्सा ह्याच्यामध्ये टाकायचा. 1 चम्मच 2 चम्मच टाकलेले आहे. बाकीचं पाणी ॲड केलेलंच नाही. रस्स्याचंच पाणी ॲड करायचं म्हणजे आणखीन चव त्याला येऊन येते. चिकनसाठी ते 1 पीस 2 पीस करत होते. 2 पीस सोडून त्याचं तो तिखट खात नाही म्हणून त्यासाठी आळणी काढून ठेवलं आहे सम्यकला. खातो ना. बरं आपण सम्यकला देऊ होतं खायला. आणि बाकीच्या याच्यात मसाल्याच्यात ॲड करू आपण. तिखट नाही खायची. तिखट नाही खाती. सुरती नाही खात तिखट. सनसीन पकडून पकडायचं आणि याच्यामध्ये टाकायचं आहे. मस्त टाकल्यानंतर आता बघूया. हलवून द्यायचं. गॅस फ्लेम जास्त केलेला आहे मी. जास्त केलं आहे. आता बघूया. त्याच्यात पाणी घेतलेलं आहे त्यानं गरम पाणी. याच्यामध्ये भाजीमध्ये थंड पाणी कधीच टाकायचं नाही. थंड पाणी टाकल्यावर कसं आहे भाजीची सगळी चव बिघडून जाते. कुठल्याही भाजीमध्ये वरतून पाणी टाकायचं नाही. मस्त
नुसतं गरम करूनच पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये. एवढं पाणी टाकलेलं आहे आपण. भाजीला चव व्यवस्थित आपल्याला बघायचं. आता कधी शिजायला पण टाईम लागला आहे ना. पाणी कोंबड्यासाठी पाणी आपण याच्यात वचून देऊ. पाणी ओतायचं आपल्याला मस्त. आपल्याला 10 ते 10-12 मिनटं मस्त उकळी उठतात. उकळी येते. संमेतला खाल्लेलं संमेत घालत नाही त्यात म्हणजे आला म्हणजे घालतात हातात खाऊन येत आहे. तुला यात वळून जातं टेस्ट करून बघितली छान वाटली. म्हणून आता आणि संमेत आला की आला व्हिडिओज काढून देते. थोडंसं मीठ कमी वाटलं होतं. मीठ पण आता ते टाकून घेते कमी जास्त असल्यावर चेक काय. आता झाकण ठेवावं लागेल आपल्याला मस्त उकळी व्यवस्थित. उकळा आता आलेला याच्यात छानपैकी उकळा आलेला आहे. 10 मिनटं झालेले आहे जवळपास. आता आपण वाढून घेऊया. प्लेट आणतं मस्त प्लेट आणलं. एकदम भारी भाजी झाली. प्लेटमध्ये झालेला एक पीस एकदा खायला देतो पहिले. टेस्ट कशी झाली पाहा लागते चपातीसाठी एक पीस पहिले बायकोला खायला दिलं. म्हणजे आता किती छान झाली की नाही. कशी झाली भाजी पहिली भाजी कशी झाली एक नंबर भाजी झालेली आहे. परत एकदा झालेली आहे. पाटावरचं वाटण आहे ना एकदम चविष्ट लागतं आणि पौष्टिक पण असतं. असं जुन्या काळचे लोक म्हणतात पौष्टिक पण असतं. छान नंबर असे तुम्ही पण बनवू शकता. मस्त कलर पण चौकून पातळ नाही घाट पण झालेली सबस्क्राईब करा. नाही नवीन नवीन व्हिडिओ बघा. बघू शकतो चित्र एकदम छान. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.